दुपारच्या वेळेस ना आपल्याला चहासोबत काहीतरी असे कुरकुरीत खावेसे वाटते, पण ते मैद्याच्या पिठापासून बनले नाही पाहिजेत हे आपले रिक्वायरमेंट असतात. पण आज मी तुमच्यासाठी 2 वाटी गव्हाच्या पिठापासून हे कुरकुरीत असे चीज क्रॅकर्स घेऊन आली आहे. लहान मुलांना किंवा मग मोठ्यांनाही फार आवडतील हे असे चीज क्रॅकर्स आहेत. अगदी आपण कमीत कमी 2 महिने हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करूनही ठेवू शकतात. पण तेवढी गरजच पडणार नाही, कारण हे लहान मुलांना आणि मोठ्यांनाही फार आवडेल. चला तर मग वेळ न वाया घालता रेसिपी सुरू करूयात. येथे मी 2 वाटी असे गव्हाचे पीठ घेतले आहे. गव्हाचे पीठ हे आपल्याला चाळूनच घ्यायचे आहे. जर तुमच्याकडे मक्याचे पीठ अवेलेबल असतील तर तुम्ही हे मक्याच्या पिठाचेही चीज क्रॅकर्स बनवू शकतात. खूप स्वादिष्ट लागतात. पण मी गव्हाच्या पिठाचेच बनवत आहे, कारण सर्वांच्या घरी हे गव्हाचं पीठ हे अवेलेबल असतं. त्यामुळे मी गव्हाच्याच पिठाचे बनवत आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चम्मच असा ओवा क्रश करून अशा प्रकारे टाकायचा आहे. आणि 2 चम्मच असे आपल्याला कसुरी मेथी घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कसुरी मेथी नसेल तर तुम्ही फ्रेश अशी मेथी घेऊन त्याला बारीक कट करून यामध्येही टाकू शकतात. हे पौष्टिकही होईल आणि खाण्यासाठी अतिशय चविष्ट लागतं मेथी टाकल्यानंतरही. तुम्ही हे लहान मुलांच्या डब्यामध्ये स्नॅक्ससाठीही देऊ शकतात, कारण आपण यामध्ये गव्हाचे पीठ वापरले आहे. त्यामुळे हे फार पौष्टिक आहे. त्यामुळे तुम्ही बाहेरचे काही देण्यापेक्षा हेही तुम्ही डब्यामध्ये स्नॅक्सकरिता देऊ शकतात. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता आपल्याला यामध्ये 2 चीजचे क्यूब टाकायचे आहेत. जे लहान चीजचे क्यूब भेटतात ना, आपल्याला ते हे पहा अशा प्रकारे करून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला चीज आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये बटरही मेल्ट करून टाकू शकतात. पण चीजमुळे याची ना चव खूप मस्त येते. त्यामुळेच त्याला चीज क्रॅकर्स असे बोलतात. हे पहा, त्यामध्ये आपण चीज टाकलं ना, सर्व पिठाला हे चीज आपल्याला लावून घ्यायचं आहे. सर्व हे एकजीव असे करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ते असे गाठी नाही राहायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला चीज हे व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. जर ही चीज क्रॅकरची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी यामध्ये काही टिप्सही सांगणार आहे, ज्यामुळे हे क्रॅकर्स ते आणखीन क्रिस्पी होतील. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चम्मच असे तूप टाकायचे आहे. तुम्ही यामध्ये तेलही गरम करून थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आणि तेही टाकू शकतात तुम्ही. हे पहा, इथे मी 1 वाटीला कमी असे दूध घेतले आहे. ते अर्धे दूध आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि याचा घट्ट असा डो आपल्याला करून घ्यायचा. याऐवजी तुम्ही पाणीही वापरू शकतात, पण दुधामुळे ना खूप मस्त असे हे क्रॅकर्स होतात. तर नक्की तुम्ही कोमट असे दूध वापरा. खूप मस्त हे चीज क्रॅकर्स लागतात दुधामुळेही. हे पहा, घट्ट असा मी याचा डो तयार करून घेतला आहे. पाहताय ना आपला किती घट्ट डो झाला आहे. जर तुम्ही थोडासा पातळही डो केलात तर आपले जे चीज क्रॅकर्स आहेत ना ते क्रिस्पी नाही होणार. त्यामुळे आपल्याला घट्ट असाच डो करायचा आहे. 10 ते 15 मिनटं हे आपल्याला असेच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचे आहे. जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही हे 5 मिनिटही ठेवू शकतात, काही हरकत नाही. हे पहा, त्याचा थोडासा गोळा घेऊन आपल्याला ते कुलपाटावर घेऊन आपल्याला ते लाटून घ्यायचं आहे. चपाती आपण लाटतो ना त्या प्रकारे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. आपल्याला ना खाली असे पीठ लावायची काहीच गरज नाही, कारण आपण त्यामध्ये तूप टाकले आहे ना, त्यामुळे ते पीठ खाली बिलकुल चिपकत नाही. हे पहा, अशी चपाती मी लाटून घेतली आहे. एक्स्ट्राचे आपण जे साईडचे आहेत ना ते सर्व आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे आपले शेप हे क्रॅकर्सचा मस्त येईल. हे पहा, अशा प्रकारे सर्व एक्स्ट्राचं मी कट करून घेत आहे, कारण आपण जे शेवटचं ठेवतो ना ते थोडंसं जाडसंही असतं. त्यामुळे आपल्याला हे पहा अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आवडेल त्या शेपमध्ये तुम्ही हे करू शकतात. आपले हे क्रॅकर्स जास्त फुलायला नाही पाहिजेत. त्यामुळे हे पहा अशा प्रकारे स्पूनच्या साहाय्याने आपल्याला हे अशा प्रकारे करून घ्यायचं आहे, म्हणजे जे आपले क्रॅकर्स आहेत ना जास्त फुलणार नाहीत. त्यामुळे आपल्याला असे करून घ्यायचे आहेत. त्यामुळेच आपले जे क्रॅकर्स आहेत ते खूप क्रिस्पी असे होतात. हे पहा, अशा प्रकारे मी ते कट करून घेत आहे. हे आपण 1 ते 2 महिनाही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. पण तितका वेळच नाही राहणार, कारण आपले हे क्रॅकर्स आहेत ना इतके स्वादिष्ट लागतात ना, ते 2 ते 3 दिवसामध्ये फिनिश होऊन जातील. पाहताय ना 2 वाटी आपण गव्हाच्या पिठापासून किती सारे क्रॅकर्स बनवत आहेत. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व कट करून घेतले आहे. जास्त जाडही ठेवायचे नाहीत आपल्याला, मग जाड ठेवले ना आपण ते जास्त क्रिस्पी नाही होत. त्यामुळे मीडियम पाहताय ना माझे कसे झाले, त्या प्रकारे तुम्ही करू शकतात. तेल हे आपल्याला जास्त कडकडीत असे गरम करायचं नाही आहे, मीडियमच तेल ठेवायचं आहे. जास्त कडकडीत तेल गरम झालं ना मग हे क्रॅकर्स आहेत ना आपले ते क्रिस्पी नाही होणार, असे मऊ पडतील. त्यामुळे आपल्याला कोमटच तेल ठेवायचं आहे आणि स्लो फ्लेमवर आपल्याला शेवटपर्यंत गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवायची आहे आणि हे क्रॅकर्स
असे ब्राऊन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण चीज टाकला आहे ना, त्यामुळे त्याचा कलर खूप लवकर चेंज होतो. आपल्याला गॅसची फ्लेम ही स्लो ठेवूनच शेवटपर्यंत हे क्रॅकर्स फ्राय करून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा प्रकारे कलर आला ना, तेव्हा समजून जायचं की आपले क्रॅकर्स मस्त असे फ्राय झाले आहेत. पाहताय ना किती मस्त झाले आणि दिसताय ते तुम्हाला किती क्रिस्पी झाले आहेत. एक वेळेस तरी असे क्रॅकर्स तुम्ही घरच्यांना बनवून पहा, त्यांनाही फार आवडतील आणि तुमच्या लहान मुलांनाही फार आवडतील. तुम्ही टिफिनमध्ये दिलात ना, ते बाहेरचं काहीच खाणार नाही, इतके क्रिस्पी लागतात आणि खूप चविष्ट लागतात आणि हे पौष्टिकही फार आहेत. पहा, मी तुम्हाला तोडूनही दाखवते किती क्रिस्पी झाले आहेत ते. पाहताय ना किती क्रिस्पी झाले आहेत. कोणाला एकीनीच नाही होणार की आपले हे गव्हाच्या पिठाने केले आहेत. एक वेळेस नक्की अशा प्रकारे क्रॅकर्स बनवून पहा आणि रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कळवा. धन्यवाद.